नमस्कार मुंबई। ग्रेट रियांश मॉर्निंग। मैं हमेशा बोलता हूं दोस्तों, उम्र थका नहीं सकती, उम्र थका नहीं सकती। कारण बरेचसे लोक बराचसा मोठा प्रवास करून आलेले आहेत, आउट स्टेशनवर खूप लोक आलेले आहेत मित्रांनो, त्यांच्यासाठी हा शेर आहे, उम्र थका नहीं सकती ठोकरे गिरा नहीं सकती, उम्र थका नहीं सकती ठोकरे गिरा नहीं सकती, अगर मन में जीतने की जीत हो तो परिस्थिति भी हरा नहीं सकती। मित्र, असाच प्रवास माझा जानेवारी महिन्यामध्ये डिसेंबर एंडिंगला सुरू झाला। आमचे सगळ्यांचे प्रमुख मार्गदर्शक श्री सचिनजी सकपा सरांसाठी एक जोरदार टाळ्या होते मित्रांनो। कारण मित्र, नेहमी जर ज्या होडीला दिशा नसेल तर त्या होडीची काय होते दशा होते ना सर, प्रकाश सर। मग त्या होडीला दिशा दिली असे आमचे ग्रेट अपलाईन सचिनजी सकपा सर। त्याचबरोबर ज्याने एक विश्वास दिला, माझ्या खांद्यावर जर तुम्ही मान ठेवली तर कधी कापली जाणार नाही, असे आपले दत्ताजी मांडे सरांसाठी जोरदार टाळ्या होत्या मित्र। हाच विश्वास घेऊन आम्ही सुरू केलं आणि बघता बघता एक वर्षामध्ये 7 ते 8 रँक पर्यंत मजल मारली। माझं नाव आहे सदानंद संगले, टीम रायझिंग एंटरप्रिनर मधून बिलॉंग करतो। जवळजवळ 7.5 ते 8 लाखाचं उत्पन्न मित्र एक वर्षामध्ये झालं। आवडलं नाही का मित्र? ही सगळी परिस्थिती पूर्ण माझ्या सहकारी मित्र, माझे जे टीम मेंबर्स आहेत आणि सिनियर्स आहेत यांच्यामुळे मित्र शक्य झालं। कारण मित्र, प्रत्येक व्यक्तीला आलेला मी एक विश्वास दिला, त्यातल्या त्यात आज तुम्ही बघाल तर नारी शक्ती अस्मिता ज्या आपल्या आहेत, खूप गर्वाने सांगायला अभिमान वाटतो की अस्मिताने ज्या धडक दिलेल्या आहेत मित्र। कारण एक आमच्याकडे अशी अस्मिता आहे ज्यांनी फक्त 1000 रुपयाच्या कामावरती रोजंदारीवरती जायच्या मित्र, किती 1000 रुपये। पण आता सांगायला अभिमान होतो की महिन्याला 10 ते 15,000 रुपये कमवतात अशा दीपाली शिंदे मॅडम। मित्र, ही ताकद प्रत्येकामध्ये आहे, फक्त त्याला हळूवार फुंकर घातली पाहिजे। जर नक्की आपण फुंकर घातली तर जो विस्तव आहे त्याच्या आगीमध्ये रूपांतर होतो। रियांचा प्लॅटफॉर्म हा असाच एक विस्तव आहे जो त्याच्यामध्ये भाजून तलाकून सुवागून निघेल, तो रियांचा डायमंड बनेल मित्रांनो। तर मित्र, ह्याच्यासाठी जी सिस्टम आहे त्या सिस्टमला फॉलो करा। मी नेहमी मानतो की एक उदाहरण देतो मित्रांनो, की ज्यावेळेला आपल्याला पीठ पाहिजे असतं त्यावेळेला आपल्याला पहिले काय आणावे लागतात? गहू आणावे लागतात ना। पीठ जर पाहिजे असेल तर काय आणावे लागतात मित्रांनो? गहू आणावे लागतात। ते गहू आणल्यानंतर आपल्याला कुठे द्यावे लागतात? साफसफाई करून चक्कीवरती आहे ना, दळण गिरणीवरती द्यावे लागतात। त्या दळण गिरणीमध्ये गेल्याच्या नंतर त्याचं रूपांतर कशात होतं? पिठात होतं ना। आणि हीच जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस करण्यासाठी तुम्ही सगळेजण आज उभे राहिले, कारण आज तुम्ही रियांचे डायमंड आहात मित्रांनो। या प्रोसेस मधून जो व्यक्ती जाणार आहे तो नक्की डायमंड होणार आहे। त्यासाठी मी एक नेहमी माझा वडिलांनी सांगितला एक मंत्र आहे जो नेहमी मी म्हणतो, अरे माझ्या ध्येय वेड्या सवंगड्या अशी करावं तर कर गड्या, अरे माझ्या ध्येय वेड्या सवंगड्या अशी करावं तर कर गड्या, रियांमध्ये इन्कम घेऊन आठवण काढतील तुझ्या 7 पिढ्या। अरे रियांश, हर रियांश, चिक नमस्कार, माझं नाव अशोक लक्ष्मण नाडकर, मी शिवडीवरून